हात दाखवून वाईट घोषित केलाय. संघाची धावसंख्या होते 10 धावा होत आहेत. 10 आकडा फार महत्त्वाचा आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर होता 10. नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या माध्यमातून या युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय. एक टॅलेंट पाहायला मिळतंय. नक्कीच परंतु या आधीच्या मॅचमध्ये आपणही पाहिलं चांगली गोलंदाजी केली जाते झुबेरच्या माध्यमातून. अचूक टप्प्याचा मारा केला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात. नक्कीच चांगलं आयोजन असेल. पर्व आहे 10वं, परंतु आयोजन बघा आज दुग्ध शर्करा योग आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा आज 60वा वाढदिवस आहे. साहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे. या कुर्ल्यातल्या क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि आमच्या कुर्ला विभागाचे युवा सेनेचे जे विभाग अधिकारी आहेत जय कुडाळकर साहेबांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. कारण साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. KPL कुर्ल्यातल्या क्रीडा रसिकांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कारण साहेब तुम्ही राजकारणात एक चांगली उत्तुंग भरारी घेऊ द्यात. 10 धावा झाल्यात तर दुसऱ्या ओव्हरच्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. ज्यानं कुर्ल्यामधूनच क्रिकेटला सुरुवात केली तोच ओमकार देवीदास देसाई. नक्कीच ज्याच्या फलंदाजीमध्ये जो गोलंदाजांची धुलाई करतो, परंतु आज चित्र वेगळं आहे. स्वतःच्या हाती चेंडू घेतलाय. आज आपल्या जादुई फिरकीनं काय नाचवावं लागतंय. परंतु स्ट्राईकवर आहे प्रथमेश पवार उर्फ नाना. नक्कीच मागच्या मॅचमध्ये 3 विकेट घेतले, परंतु प्रथमेश पवारनेही दाखवलं मी यासाठी आलोय, मी तुमचं प्रेम जिंकणार, मी तुम्हाला काहीतरी नक्कीच क्रिकेटची मेजवानी देणार. परंतु प्रथमेश पवारनी ओमकार देसाईला चौकारानं स्वागत केलंय. ओमकार देसाईचा नक्कीच धन्यवाद असतील. प्रेक्षक वर्गांचं प्रेम असंच राहू द्या. कारण आमच्यासारख्या समालोचकांना तुमच्यासारख्या माध्यमातूनच प्लॅटफॉर्म मिळत गेला. KPLच्या माध्यमातून नवीन टॅलेंट पाहायला मिळालं आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. पंच निर्णय देतील. पंच बघा प्रथमेश पवारने स्वतःच याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो टीम स्पिरिट दाखवलं. स्वतः क्रिकेट एक क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटचा गेम त्याने पाहिला. त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्यांनी त्याचा रिस्पेक्ट केला आणि स्वतःहूनच पॅव्हेलियनमध्ये बाहेर जातोय. परंतु सन्मान होतोय क्रिकेटचा. चला बाद झाला, परंतु बघा पॅव्हेलियनमध्ये त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. चालेल, परंतु टीम स्पिरिट दाखवलं जात आहे. नवीन फलंदाज अफान नवीन फलंदाज आहेत. धन्यवाद असतील त्यांच्या फलंदाज करणाऱ्या संघाचे 12वा खेळाडू इथे पाठवला त्याबद्दल ओनर आणि सर्व टीमला धन्यवाद देतो. कारण क्रिकेटच्या या स्कोररसाठी फार महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक खेळाडूचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम स्कोररच्या माध्यमातून होतं. नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून फोर्स 1 लाईव्ह यांचं मुलाचं सहकार्य राहिलं आहे. परंतु KPL म्हटलं की कुर्ल्याचा फेस्टिवल असतो. कुर्ल्यातल्या युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांना एक क्रिकेटची मेजवानी असते. 3 दिवस चालणारा हा कुर्ला फेस्टिवल. परंतु सन्मान केला चेंडूचा. परंतु तीन चेंडू 15 धावा झाल्यात. दुसरी ओव्हर चालू आहे, परंतु चांगली फलंदाजी करतायत. परंतु त्याचबरोबर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल का मला या कुर्ल्याचा. नक्कीच मला टेनिस क्रिकेटने सुगीचे दिवस आणले. कारण या क्रिकेट खेळानेच ओमकार देवीदास देसाई घडला. कारण ओमकार देसाईला या क्रिकेट खेळानं आपलं नाव दिलं. क्रिकेटनंच त्याला आयुष्याच्या पायरीवर ओळख दिली. बघा सुंदर फलंदाजी केली आणि त्या ओमकार देसाईलाही त्याचा समाचार घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते. आदिल
चांगली फलंदाजी करतोय, युवा टॅलेंट आहे, परंतु एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ओपनिंगला आलेत आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु ओमकार देसाईचा सामना केला जातोय. परंतु या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. अचूक टप्प्याचा मारा के एक बॉल या ओव्हरचा बाकी आहे, 1 to go आहे. परंतु या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं लागेल. स्वतः ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते जय कुडाळकर साहेब या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. काय सुंदर अपील केली जाते, परंतु पंच ही चांगल्या दर्जाचे पंच आहेत. एका बाजूला सुबोध गडसी सर तर एका बाजूला अवी परब. दोघांनी आपल्या आयुष्यात क्रिकेटचा आनंद घेतला. एक लालबाग विभागातले आहेत तर एक ट्रॉम्बे विभागातून पॅव्हेलियन करतात. नक्कीच प्रत्येकाचं क्रिकेटवर प्रेम असतं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात, 19 रन्स झालेत, 12 चेंडू खेळलेत. अजून 6 ओव्हर बाकी आहेत या इनिंगच्या. परंतु आयोजन कमिटी आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या KPLच्या माध्यमातून आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण यावेळी काहीतरी विशेष करणं हे YCC नक्कीच इम्रान खान, अनिल राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी यांची एक अपेक्षा होती आणि दिवस रात्र सामने पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुर्ल्याच्या इतिहासात लिहिलं जावं असे हे क्रिकेटचे सामने आहेत, कारण आयोजन करणं खरोखर एक अचिव्हमेंट असतं आणि ते सक्सेस केलं जात आहे. अचिव्हमेंट नक्कीच KPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पर्व आहे 10वं. नक्कीच प्रत्येक कुर्लाकराला स्वाभिमान वाटावा, अभिमान वाटावा. 10 वर्ष अभिमानाची आहेत, 10 वर्ष स्वाभिमानाची आहेत, कारण हेच नवीन गोलंदाज येतोय. शहजाद एक युवा टॅलेंट आहे, परंतु एका बाजूला आदिल आपली तळ ठोकून आहे या खेळपट्टीवरती. चांगली फलंदाजी करतोय आदिल, परंतु आदिलसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आणि पंचांनी वाईट घोषित केलाय, सन्मान केला जातोय. नक्कीच 21 धावा झाल्यात. एका धावेने संघांचा धावांचा वाढता आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. झुबेर सारख्या खेळाडूकडून 22 धावा झाल्यात. नक्कीच एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे, टॅलेंट क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्कीच साऱ्या युवा खेळाडूंना याच KPLच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म दिला जातोय. बघा, सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. नक्कीच अचूक टप्प्याचा मारा केला जातोय. 3 चेंडू झालेत, 22 धावा झाल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत, परंतु आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण खेळपट्टीचा विचार केला, प्रत्येक सामन्यात 100 पार केली जाते, परंतु चेसिंगही केली जात आहेत. एक चांगली ह्या आधीची मॅच आपण पाहिली की उस्मान पटेल, त्याला रायगडचा टायगर म्हणतात, परंतु तो फलंदाजी करतो, परंतु त्यानं त्या ठिकाणी गोलंदाजी केली आणि आपल्या या गोलंदाजीच्या जोरावर संघाला विजयही मिळवून दिला. हेच असतं क्रिकेट. साऱ्या मित्रांनो, क्रिकेटसाठी प्रत्येकाला सुंदर गोलंदाजी केली जाते. पंच
दोन्ही पंच चांगले पंच आहेत. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल KPLच्या माध्यमातून, कारण हा KPL म्हणजे एक फेस्टिवल असतो. कुर्लाकरांना एक क्रिकेटची मेजवानी दिली जाते. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा नक्कीच पंच निर्णय देतील आणि पंचांनी नक्कीच सन्मान केला जातोय. नक्कीच पंचांनी घोषित केलंय वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जमा होते. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. 25 धावा झाल्यात धावफलकावर, परंतु या आधीच्या मॅचमध्ये ओमकार देसाईने जी त्यांची मॅच झाली त्यामध्ये वैयक्तिक 76 धावा केल्या होत्या. या मॅचमध्ये स्वतः गोलंदाजी केली आहे, कारण दांडी गुल त्रिफळाचीत केलंय. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जात आहे. हेच आहे कुर्ल्याचं क्रिकेट. युवकांना संधी दिली जाते, युवकांचं टॅलेंट इथे पाहायला मिळते. नवीन फलंदाज साहिल, सारे 20 ते 25 वर्षाचे हे खेळाडू, या युवकांना एक आपलं टॅलेंट दाखवायची संधी मिळते KPLच्या माध्यमातून. कारण मित्रांनो, हेच असतं क्रिकेटचा खेळ. तुम्हाला इथून तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागतो, यातूनच तुम्हाला सिलेक्शन होतं. तुम्ही इथं जो परफॉर्मन्स करणार तोच तुमचा पुढे तुम्हाला कोणी चांगल्या खेळाडूने तुमची दर्जा इथं दिला जातो. कारण तुम्हाला याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोणी ना कोणी घेरत असतो, तुम्हाला पाहत असतो, तुमचा परफॉर्मन्स पाहत असतो आणि त्यातूनच तुम्हाला 25 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन ओमकार देवीदास देसाई, नक्कीच ओमकार देवीदास देसाई म्हणजेच ओमीदादा, नक्कीच कुर्ल्याचा दादा म्हणून ज्याला ओळख निर्माण झाली, परंतु दादा फोर्सचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे नक्कीच. परंतु आज ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय, कारण याच मैदानानं दादाला ओळख दिली. छत्रपती शिवाजी मैदान नेहरूनगर विभागातलं कुर्ल्यानी ओळख दिली. टेनिस क्रिकेटला मिळालेला हा सितारा याच विभागानं दिला, कुर्ला नगरीनं दिला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला कोहिनूर हिरा दिला. दुबई आखाती देशामध्ये या कुर्ला नगरीचं नाव ज्यानं नेलं. झुबैरकडून थोडं क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण थोडं होत आहे, परंतु नो बॉल. सुबोध गडसी सरांकडून नो बॉल नक्कीच, परंतु क्रिकेटचा सन्मान करावा लागेल. क्रिकेटचा सन्मान होतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी, परंतु चांगल्या गोलंदाजाचा सामना करावा लागेल. आदिल चांगली फलंदाजी करतोय. काय सुंदर टॅलेंट दाखवतोय एक युवा. सुंदर षटकाराने स्वागत केलं. तू जरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट खेळत असला, मी पण याच कुर्ल्याचा आहे, मलाही याच मैदानानं ओळख दिली, कारण मीही कुर्ला नगरीचा आहे. परंतु ओमकार देसाईचा सन्मानानं स्वागत केलं आणि षटकारानं स्वागत केलं जात आहे. सुंदर फलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. आदिलला माहीत होतं की आता काहीतरी बॉलिंगमध्ये चेंजेस करणार, कारण पहिल्या ओमकार देसाई सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवला आणि आदिलने आपल्या बॅटीचे इरादे पक्के केले आणि षटकारानं स्वागत केलं ओमकार देसाई याचं. नक्कीच आदिलचं स्वागत करावं लागेल, आदिलला अभिनंदन करावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या खेळाडू समोर आपली बॅटीचे इरादे पक्के केले. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते, परंतु शिकण्यासारखं बरंच काही असतं. साहिल एक युवा टॅलेंट आहे. आदिल आणि साहिल ही जोडी मैदानात आहे, परंतु वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. ओमकार देसाईचा सामना करतोय साहिल, परंतु ओमकार दादाही आपल्या कुर्ला नगरीचा सुपुत्र आहे. सारे कुर्लाकर एकत्र येतात, त्यालाच तर कुर्ला फेस्टिवल म्हणतात आणि याचंच
एक नाव KPL आहे. KPL म्हणजेच नक्कीच सांगू शकतो अभिमानाने कुर्लाकर आहोत आपण. कुर्ल्यामध्येच या KPLचं माध्यम आहे. परंतु सुंदर फलंदाजी आणि पुन्हा एकदा साथ दिली आहे मैदानानं साहिलला आणि चौकारानं पुन्हा स्वागत करतोय ओमी दादाचं. नक्कीच चांगली फलंदाजी साहिल आणि आदिलचं कौतुक करावं लागेल. नक्कीच तुम्हाला यातून ओळख निर्माण होते. तुमच्यासारख्या युवकांना टॅलेंट दिलं जातं. नक्कीच धन्यवाद देतो इम्रान खान आणि त्याच्या सर्व आयोजन कमिटीला. YCC एक सुंदर आयोजन केलंय. युवकांना टॅलेंट दाखवायची संधी मिळते. तीन चेंडू 40 धावा झाल्यात. काय सुंदर, काय नजाकत आहे. आला चेंडू भिरकावला आणि त्यालाही सांगितलं तुम शेर हो तो मैं सव्वा शेर हूँ, मैं भी कुर्लाकर हूँ. नक्कीच तुम्ही आंतरराष्ट्रीय नाही, तुम्ही टेनिस क्रिकेट खेळतात, परंतु तुम्ही महाराष्ट्र आखाती देशात खेळतात, परंतु मी पण या कुर्ल्याचा आहे. मलाही याच मैदानानं ओळख दिली, मीही याच मैदानात खेळतो. कारण तुम्ही जरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट खेळत असाल, परंतु तुम्हाला इथं काहीतरी टॅलेंट दाखवावं लागतंय. साहिल सुंदर फलंदाजी करतोय, आपल्या फलंदाजीचा नजारा पेश करतोय. काहीतरी करावं लागणार कारण संघ अडचणीत आहे. 46 रन झालेत, 46 धावा झाल्यात. 46 धावांचं योगदान आहे. 46 धावा झाल्यात. साहिल आणि आदिलचं कौतुक करावं लागेल कारण आदिल ओपनिंगला आलाय. काय टॅलेंट आहे गोलंदाजीचं, टेम्परामेंट. एक सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा केला जातोय. यष्टीरक्षणही सुंदर केलं जात आहे. पहा नक्की जावेद भाई त्यांच्या खेळाडूंसाठी सपोर्ट स्टाफमध्ये आहेत, परंतु आमच्याबरोबर या ठिकाणी खेळाडूंची ओळख पिरियड करून देण्यासाठी आलेत. जावेद भाईंचंही स्वागत असेल कारण तुमच्यासारखेच खेळाडू या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आदिल और साहिल अच्छा खेल खेल रहे हैं. क्रिकेट का यहाँ रिस्पेक्ट किया जा रहा है. इमरान भाई ने जो KPL रखा है, सभी युवा खिलाड़ियों का सम्मान किया जाता है KPL के माध्यम से. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 रन झालेत. म्हणजे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजून 4 ओव्हर शिल्लक आहेत. तुम्हाला काहीतरी करावं लागेल कारण आता तुमचा 47 रन झालेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्कीच नवीन गोलंदाज झुबैर ज्याला ऑक्शनमध्ये 47 रन झालेत, 47 धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्कीच बघा रात्रीचे 10 वाजत आलेत, परंतु आपल्या कुर्ल्यातलं क्रिकेट अजूनही चालू आहे. दिवस रात्र सामने. पहिल्यांदाच आज इतिहासाच्या पानात लिहावं असं हे क्रिकेटचं आयोजन आहे. KPL मध्ये वर्ष 10वं आहे, परंतु अभिमानानं स्वाभिमानानं सांगा आपली KPL आहे कुर्ला प्रीमियर लीग, परंतु ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जय कुडाळकर साहेब स्वतः क्रिकेटचा आनंद घेत आहेत कारण त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं आहे. कारण आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. बऱ्याच योजना महाराष्ट्रात आणल्या जात आहेत. महिला भगिनींचा सन्मान केला जातोय, महिला सक्षमीकरण केलं जात आहे. साऱ्यांना नक्कीच असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं. बऱ्याच योजना आज महाराष्ट्रात साहेबांच्या माध्यमातून येत आहेत आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या मॅच क्रिकेटचा महाकुंभ आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब नक्कीच तुम्हाला दीर्घायुष्य लाभू द्या आणि तुम्ही राजकीय पटलावर नक्कीच तुमची प्रगती होऊ द्या. झुबैर चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याचा मारा करतोय, परंतु आदिलही चांगली फलंदाजी करतोय. स्वतः ओपनिंगला आलाय. 5वं षटक चालू आहे.
48 धावा झाल्या आहेत. नक्कीच फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला स्कोर अपडेटही दिला जातोय. चांगलं लाईव्ह आहे. नक्कीच फोर्सचे धन्यवाद द्यावं लागेल कारण ब्रँड अँबॅसिडर कुर्लाचाच आहे ओमकार देसाई. फोर्स परंतु पहा काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळते कारण क्षेत्ररक्षण पहा काय सुंदर आहे. .49 3 चेंडू जुबेर याचे, परंतु जुबेरला ऑप्शनमध्ये काय चांगली मागणी म्हणजे KPLच्या ऑप्शनमध्ये जुबेरसाठी चांगली बोली लावली आणि का मला संघात घेतलंय भाईजान आणि कुमार 11 संघात. साहिलही चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय साहिलच्या माध्यमातून. अर्धशतक पूर्ण होतंय संघाचं. 50 धावा पूर्ण होत आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय KPLच्या माध्यमातून. KPL पर्व आहे 10वं 2024. नक्कीच प्रत्येकाचा अभिमान स्वाभिमान आहे. प्रत्येक कुर्ल्यातल्या क्रीडा रसिकाचा अभिमान आहे. काय सुंदर गोलंदाजी आहे जुबेरची. का मला संघात घेतलं, का माझ्यावर बोली लावली, का मला भाईजान 11 संघात भाईजान अँड कुमार 11 मध्ये माझी संघात निवड का झाली तो दाखवतोय आपल्या परफॉर्मन्सनी. नक्कीच धन्यवाद देतो या क्रीडा प्रेमींना ज्यांचं क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. आम्हा साऱ्यांना एकत्र आणतो. कुर्ल्यातल्या युवकांना एकत्र आणण्याचं हेच मेन उद्दिष्ट KPLचं आहे. कारण पहिल्या पर्वापासून पाहिलं इम्रान खान यांनी बरीच मेहनत घेतली आणि कुर्ल्यातल्या युवकांना एकत्र आणण्याचं माध्यम निवडलं आणि ही KPLची योजना YCC. काय सुंदर फलंदाजी. त्या आदिलसाठी तर खरोखर टाळ्या वाजवाव्या तेवढ्या कमी आहेत. काय फलंदाजी केली. ओपनिंगला आलाय परंतु आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रीडा रसिकांचं मन जिंकलंय. कारण 54 धावा झाल्यात. 54 रन्स झालेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 रन्स झालेत. चांगली फलंदाजी करतोय आदिल परंतु क्रीडा रसिकांची गर्दी वाढली. आज शुक्रवारचा दिवस आहे. 9 तारीख आहे. दुग्ध शर्करा योग आहे कारण आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांना 60व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील कारण साहेबांबरोबरच आमच्या कुर्ल्यानं इतिहास घडवला. कुर्ल्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार म्हणून ज्यांचं विधानसभेतही नाव घेतलं जातं. प्रतोत्पदी निवड झाली. साहेब आमच्या आमदार साहेबांना असंच आपलं प्रेम राहू द्या कारण आमदार साहेबांचं मोलाचं योगदान या मॅचला राहिलंय. KPLमध्ये साहेबांनी नक्कीच मोलाचं सहकार्य केलंय. मंगेश भाऊ कुडाळकर आपला माणूस, आपला आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडे फेरबदल केले परंतु त्या आदिल आणि साहिल साठी खरोखर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कारण युवा टॅलेंट आहे. आदिल तर ओपनिंगसाठी आलाय परंतु काय फलंदाजी करतोय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आदिल आणि साहिल आणि ताळमेळ होतोय दोघांमध्ये. नक्कीच आता दोघांमध्ये तुम्हाला क्रीडा रसिकांची गर्दी वाढत चालली आहे. उद्या शनिवारचा दिवस आहे. काय नशिबाची साथ आहे आदिलला. चौकारानं स्वागत करतोय. सुंदर फलंदाजी केली जाते. या ठिकाणी प्रमुख पाहुणे जय कुडाळकर साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत कारण त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. पर्व 10वं आहे. स्वाभिमानाचं आहे, अभिमानाचं आहे. प्रत्येक कुर्ल्यातल्या लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक क्रीडा रसिकाला अभिमान वाटावा असं हे पर्व आहे 10वं कारण दिवस रात्र मॅच आहेत.
प्रीमियर लीग कमी होतात मुंबईमध्ये, परंतु कुर्ल्यामध्ये दिवस रात्र तर पहिल्यांदा होत आहे. नक्कीच त्या इम्रान खान आणि त्यांचे सर्व सहकारी YCC ग्रुप आणि साऱ्या सहकाऱ्यांचं कौतुक करतो. हे यशस्वी करून दाखवतात. KPL मध्ये काहीतरी अचीवमेंट असतं, काहीतरी वेगळं असतं. दरवर्षी काही ना काही वेगळं दिलं जातं. काय सुंदर फलंदाजी केली जाते. साहिल आणि आदिल, काय जोडी आता. भन्नाट फॉर्मात चालू आहेत दोघं. 55 धावा झाल्यात, 55 रन्स झालेत. 60 धावा झाल्यात, थोडी क्षमा असावी. 60 धावा, 60 रन्स झालेत. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. प्रत्येक युवकांना एक संधी मिळते, हेच कुर्ला प्रीमियर लीगचं उद्दिष्ट असतं. युवा खेळाडूंना टॅलेंट दाखवण्याची संधी KPLच्या माध्यमातून मिळते. हा कुर्ला फेस्टिवल आहे, कुर्ल्याचा एक ऐतिहासिक क्षण असतो. कारण कुर्ला फेस्टिवल म्हटलं की प्रत्येकातल्या लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला वाटतं मलाही खेळण्याची संधी मिळावी, कारण ते वयच तसं असतं. प्रत्येकाला क्रिकेटची आवड असते, कारण क्रिकेटचा खेळ आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा झाल्यात, 61 रन्स झालेत. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. पाहूया, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, आम्हा साऱ्यांना एकत्र आणतो. 61 रन्स झालेत, 61 धावा झाल्यात. नक्कीच प्रत्येक आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. नक्कीच माझ्याबरोबर सकाळच्या सत्रापासून ज्यांनी गुणलेखकाचं काम करतायत, नक्कीच त्यांना धन्यवाद देतो. चांगलं गुणलेखन करतायत, स्कोररची भूमिका करतायत. परंतु तुम्हाला क्रिकेट खेळाबद्दल सांगत होतो, क्रिकेटचा खेळ हा आम्हा साऱ्यांना एकत्र आणतो. कारण या क्रिकेटमुळेच सारे एकत्र येतात, क्रिकेटमुळेच हा योग येतो. आणि KPLचं उद्दिष्ट म्हणजे नक्कीच तुम्हाला सांगतो, KPLचं आमच्यासारख्या समालोचकांना या KPL मुळेच नक्कीच चांगला वाव मिळतो. चला मॅचकडे वळूया. नवीन गोलंदाज कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय.
सुंदर फलंदाजी केली जाते. .72 72 धावा झाल्यात. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत. 7वी ओव्हर चालू आहे. काय आयोजकांना खरोखर धन्यवाद द्यावं लागेल, कारण 8 ओव्हरचे सामने खेळवत आहेत. तेही सुंदर आयोजन आहे. आदिलचं खरोखर कौतुक करावं लागेल, कारण आदिल ओपनिंगला आलाय. आज साऱ्यांचं मन जिंकतोय आदिल, कारण त्याच्या डकआउटमध्ये पूर्ण त्याला सहकार्य केलं जात आहे. का माझी संघात निवड झाली आहे, का मी ओपनिंगला आलोय, का मला कर्णधाराने माझीच निवड ओपनिंगसाठी केली, याचा आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळते. नक्कीच आदिलचं कौतुक करावं लागेल, परंतु नशिबाची साथ लागते. तेच होतंय आदिलच्या फलंदाजीत. काय फलंदाजी करतोय आदिल, प्रेक्षकांची मन जिंकली आदिलने आज. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 82 रन्स झाले. 82 रन्स 82 धावा. 82 रन्स झालेत, 82 धावा. शेवटची ओव्हर कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. 82 धावा झाल्यात. शेवटची ओव्हर कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय नक्कीच पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातो पाहावा लागेल, परंतु प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. या क्रीडा रसिकांचं प्रेम आहे, कारण प्रत्येकाला वाटतंय कोण जिंकणार. कोणाचा मित्र आहे, कोणाचा भाऊ आहे, तर कोणाचा नेबर आहे. प्रत्येकाला वाटतंय आपला मित्र जिंकावा, आपला भाऊ जिंकावा, आपले पप्पा जिंकावे, कारण ही KPL ची मानाची ट्रॉफी आपल्या घरी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. स्वप्न असतं, स्वप्न साकार व्हावं लागतं. स्वप्न साकार होण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. स्वप्न ही मुंबई नगरी आहे, या मुंबई नगरीमध्ये स्वप्न पूर्ण होतात. स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ही स्वप्न नगरी आहे. मुंबईनं भल्यांना घडवलं, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा मुंबई सुपुत्र होता. बघा, आणि काय फलंदाजी आहे. गुड्डू नक्कीच, परंतु त्या आसिफला का कुर्ल्याचा आयकॉन म्हणून घेतलंय ते तो दाखवून देतोय. आज काहीतरी टॅलेंट दाखवतोय. 86 रन 86 धावा झाल्यात. 86 धावा नक्कीच गुड्डूचा सामना केला जातोय. 86 धावा 86 रन झालेत. प्रत्येक मॅच मध्ये 100 पार केले जात आहे. 100चा आकडा पार केला जातोय. या मॅचला होईल का, तर जर तरचं क्रिकेट असतं, झाल्या असत्या तर जर तरचं क्रिकेट असतं, परंतु या क्रिकेट शेवटची ओव्हर आहे या इनिंगची. गुड्डूभाई गोलंदाजीसाठी आहे, स्वतः कर्णधार आहेत, परंतु काय त्या आसिफचं का मला संघात घेतलंय, का मी एक कुर्ल्याचा आयकॉन आहे आज दाखवून देतोय. त्यानं काय 94 धावा. तुम्हाला सांगतोय 100चा आकडा पार केला जातोय. प्रत्येक सामन्यात चेसिंग केले जात आहेत. क्या बोलोगे आप, चेसिंग हो पाएगा? सुबह से जो मैच हो रहे सब में 100 पार हो रहा है और चेसिंग भी किया जाता है. इसके पहले वाला जो मैच हुआ उसमें सिर्फ
उस्मान पटेल ने खुद कॉन्फिडेंस दिखाया और बॉलिंग खुद डाल के मैच भी जिताया टीम के लिए। लेकिन आज तुम्हारे टीम में भी कुछ तो टैलेंट रहेगा, उनको भी बॉलिंग करनी है, वो लोग में भी अच्छे बैट्समैन है। ये क्रिकेट खेल है, जो जीतेगा वही सिकंदर होता है, जिसका दिन होता है वही चलता है। की पारचा भाई आज नक्कीच सगळ्यांचं मन जिंकलं पारचा भाईने, कारण आधीच्या मॅचमध्ये चांगली, कारण हे युवकांना प्लॅटफॉर्म देणारं KPL आहे, आपलं KPL आहे, प्रत्येक जण काही ना काही करत असतो। 95 धावा झाल्यात पाहूया, परंतु त्या आदिलसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, काय फलंदाजी केली, ओपनिंगला गेला होता, सुंदर फलंदाजी केली। 95 रन झाले, 96 धावांचं लक्ष्य आहे, परंतु त्या 96 धावांचं चेसिंग होईल का, हा जर तरचा प्रश्न आहे। परंतु या जर तरसाठी 96 रन टू विन आहे, परंतु या पुढील समालोचन प्रशांत पुजारी सरांचा आवाज असेल, परंतु लक्ष कमी आहे, 96 धावा आहेत, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे। ओमकार देसाई त्यांच्याकडे असला तरी पण हा क्रिकेटचा खेळ आहे, काही होईल सांगू शकत नाही। परंतु या पुढील आवाज तुम्हाला, ज्यानं आमच्या कुर्ल्यातल्या क्रीडा रसिकांवर प्रेम केलं, प्रशांत पुजारी सरांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल या पुढील समालोचन। धन्यवाद, आम्ही रजा घेतो, असंच प्रेम राहू द्या कुर्लाकरांनी। नक्कीच प्रत्येकाने ज्यानं ज्यानं या कुर्ला प्रीमियर लीगमध्ये आले त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडले, कारण स्वतः सांगितलं कृष्णा सातपुते सरांनी, माझं या मुंबई नगरीवर प्रेम आहे। तसंच प्रशांत पुजारी सरांसाठी ही मेजवानी आहे, लगातार KPL करतायत आणि सर तुम्हाला असंच प्रगतीपथावर तुमचं नाव पनवेल नगरीतून दिल्ली दरबारी जावं अशी तर आमची इच्छा आहे, कारण मराठीचा आवाज बाहेर जातोय। तुमच्यासारखा समालोचक, एक चांगलं समालोचन आम्हाला पाहायला मिळतं KPLच्या माध्यमातून। पुढील समालोचन प्रशांत पुजारी सरांचा आवाज। तर थँक्यू सो मच, हे होते आमचे सागर सावंत, ज्यांनी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आज मात्र दिले, तर त्यांचा आभार व्यक्त करूयात। आणि एक लोकल बॉय आणि लोकल व्हॉइस, कुर्ला व्हॉइस म्हणावं लागेल, जो मात्र जुडला गेला होता आमच्याबरोबर। तर दुसऱ्या सत्राला होते सुरुवात, जिथे मात्र 95 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात, 96चा बाटला करायचा आहे। लक्ष तेवढं मोठं नाही आहे, मागील काही सामन्यांमध्ये जर सांगायचं म्हणलं तर प्रत्येक वेळेला तिहेरी धावसंख्या आपण इथे पाहिली, आणि इथे मात्र आता आपण पाहतोय की दुहेरी धावसंख्या उभारली गेली। तर धावसंख्येचा पाठला केला जाणार का, येणारा वेळ जरूर आपल्याला सांगेल।
तर सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय राशिद आलेत. पहिला चेंडू वेग 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 भन्नाट वेग. काय वेग होता, अफलातून वेग. मित्र असंच म्हणेल की जुबेर नंतर एवढा वेग राशिद मध्येच पाहायला मिळाला. बघा 96 धावा स्कोर कार्ड वरती आला. फायटिंग स्कोर जरूर उभारला गेलाय. आणि कुर्ला नाईट रायडर संघाची जर एक गोष्ट सांगायची म्हटलं तर या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. खूप मोठी स्ट्रेंथ आहे गोलंदाजीची. आणि नक्कीच या संघाचे संघनायक जिथे मात्र आपण पाहतोय जर्सी नंबर 10 मध्ये मुकीम यांना, जे संघाचे संघनायक आहेत. आणि मुकीम जे संघाचे संघ मालक आहेत कुर्ला नाईट रायडर संघाचे, आणि स्वतः संघ मालक आणि त्याचबरोबर संघ नायक देखील आहेत. स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत. आणि गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राशिद आलेत. रनअप बघा, त्यांचा ऑर्थोडॉक्स रनअप आहे, थोडासा वेगळा रनअप आहे. पळत अगदी 30 यार्ड सर्कलच्या 8 वरून येतात. आणि शैली बघा, काय सुंदर गोलंदाजी करतायत. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती. ओमकार देसाई इथे मात्र बाद. जल्लोष बघा, जल्लोष बघा. ही खूप मोठी रायव्हलरी आहे, ही खूप मोठी रायव्हलरी आहे. ओमकार विरुद्ध मुकीम. नक्कीच मैदानावरचा जल्लोष आपण पाहतोय, प्रेक्षकांचा जल्लोष आपण पाहतोय, खेळाडूंचा जल्लोष आपण पाहतोय. जे क्रीडा रसिक आज मात्र रात्रीच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेर बसलेत. आणि त्या क्रीडा रसिकांना इथे मात्र आपण पाहतोय की अक्षरशः ओरडण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी, शिट्ट्या वाजवण्यासाठी भाग पाडले गोलंदाज राशिद याने. काय कमालीचा वेग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार सारख्या इनफॉर्म फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. बघा, मागील सत्रामध्ये देखील फलंदाज नाना पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते. आणि या सत्रामध्ये देखील आपण पाहतो की ओमकार पहिल्याच षटकामध्ये बाद झालेत. म्हणजे दोन्ही टीमचे दोन्ही मोठे खेळाडू पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. काय योगायोग आहे. म्हणजे गोलंदाजाचं वर्चस्व या मॅचमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण सर, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की ज्या प्रकारची व्ह्यूवर रचना क्षेत्ररक्षणाची इथून पाहायला मिळते ना, जणू काय आकाशामध्ये निळे चांदणे चुकचुकतात ना, त्या प्रकारे निळ्या जर्सीमध्ये हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरादाखल मात्र आपण पाहतोय की सुरुवात झाली आहे कुर्ला नाईट रायडर संघाकडून एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. काय वेग पाहायला मिळालाय मित्रांनो, जबरदस्त वेग, अफलातून वेग इथे मात्र म्हणावं लागेल. असं वाटतंय की कुर्ला लोकल टर्मिनल वरून बदलापूर फास्ट निघाली काय खूप वेगाने बदलापूरच्या दिशेने. आणि अक्षरशः आपण पाहतो की आगीचे निखारे टाकावेत अशा प्रकारची गोलंदाजी करतायत. नक्कीच जे चाहते वर्ग आहेत आता मात्र युट्यूब वरती आवर्जून उभे राहिलेले आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की हळूहळू करून युट्यूब वरती चाहते देखील वाढू लागलेत. आणि मैदानाच्या चौफेर आपण पाहतो की प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या गोलंदाजाला जरूर पाहायला मिळतोय. बिमर चेंडू होता, वेग प्रचंड होता. एक सिंगल जरूर पाहायला मिळतोय. आणि या सिंगलने मात्र आपण पाहतो की धावफलकावरती एक धाव जरूर अंकित होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय की अजून एक भन्नाट वेगवान चेंडू इथे मात्र टाकला गेला. पॅड लाईन वरती सातत्याने गोलंदाजीचा मारा केला जातोय. वेग 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 आणि प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळालाय. आणि अक्षरशः बंदिस्त केलंय फलंदाजांना या गोलंदाजाने. पायामध्ये जणू काय बेड्यास लावल्यात की काय असं म्हणावं लागेल. संधीच देत नाहीयेत प्रवीण सर इथे मात्र हात खुले करण्याची. आणि फलंदाज देखील बघा प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचे.
हे प्रयत्न मात्र पाडून काढले जात आहेत. सिंगल डबल्स वरती देखील फोकस करावा लागेल. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि षटकाचा फायदा उचलला गेला तर नक्कीच या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो मित्रांनो. इनसाइड आउटचा देखना फटका चावीच्या बॅटीमधून. इथे मात्र आला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. चौकार पाहिला आहे आणि हा चौकार मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती मात्र एक वेगळी मोहर लावतोय. हलकासा ओव्हरपिच चेंडू. इथे मात्र आपण पाहतो की लॉंग ऑनच्या दिशामध्ये चेंडू मात्र भिरकावून दिला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाहीये. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केलं गेलं. हा टार्गेट मात्र यशस्वी होतोय. 4 धावांसाठी आला बॅक टू बॅक चौकार आणि या चौकारे मात्र धावफलक जाऊन थांबते. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्डवरती. ओमकार हा फलंदाज बाद होतोय. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्या त्या म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आणि 96चा पाठलाग करायचा. अद्याप देखील 7 षटकांचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो आणि या 7 षटकांमध्ये 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवढं सोपं राहणार नाहीये. जोखीम असणार आहे परंतु असं म्हणतात ना मित्रांनो, ये सफर नाही आसान, ये आग का दरिया है, यहाँ डूब के जाना है. आणि नक्कीच प्रश्नकडे विचारले जाणार आहेत. शंका नाही आहेत. 86ची आवश्यकता येणाऱ्या 7 षटकांमध्ये. आसिफ इथे मात्र आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती आणि आसिफ म्हणलं तर लेफ्ट आर्म स्पेशलिस्ट आहे आणि ही त्याची स्पेशल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार का. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतो की टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतो की क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडतंय आणि लगेच गुड्डूनी गोष्ट उचलून धरली. जिथे होती सिंगल तिथे मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावाने मात्र धावफलक थोडंसं आदरतंय आणि वधारतंय. पुढे जाऊन मात्र थांबते ते म्हणजे 12च्या घरामध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा येण्यासाठी सुरुवात झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शहजाद आलाय आणि नो डाऊट शहजादने देखील या मैदानावरती अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. एक KPLची स्पर्धा अशी देखील आहे जी त्याच्या नावावरती राहिली आहे. त्या स्पर्धेचा तो मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिलाय आणि आता जर सांगायचं म्हणलं तर मागील षटकाच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार खेळल्यानंतर आत्मविश्वास बाळवला गेलाय मित्रांनो. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू कमालीचा होता. चेंडू पडल्यानंतर फायर निघतोय, हलकासा कट होतोय आणि वेग आणि त्याच्याबरोबर काटा बदललेला हा चेंडू गुड्डूला मात्र कडे प्रश्न विचारतोय. तिकट प्रश्न इथे विचारले गेलेत आणि या तिकट प्रश्नाचं उत्तर गुड्डूकडे नव्हतं. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि इथे मात्र आपण पाहतोय की गोलंदाज आसिफ झालाय इथे सक्सेसफुल. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला टार्गेट केले गेले. खूप लांबून क्षेत्ररक्षक धावत येतोय. खूप मोठा चेस होता. स्क्वेअर लेग वरून अक्षरशः मिड विकेटवरती आले. चेंडूला रोखलं. आपल्या संघासाठी 2 अमूल्य अशा धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात मित्रांनो. या 2ने मात्र धावफलक थोडंसं वधारतंय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 14च्या घरामध्ये. 96 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय मित्रांनो. 7 षटकांमध्ये 86ची आवश्यकता होती. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले परंतु त्यानंतर मात्र चेंडू सुपूर्द केला गेला आसिफच्या हातामध्ये आणि आसिफने बघा मात्र अंकुश लावलाय धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू. कमालीचा वेग इथं मात्र पाहायला मिळतोय. कुर्ला नाईट रायडर संघाचा जर उल्लेख करायचा म्हणलं तर मुकीम जे संघाचे संघ मालक आहेत आणि संघ नायक आहेत
हे स्वतः एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यामुळे एक एक खेळाडू जो संघामध्ये त्यांनी निवडलाय ना, त्यांच्या दर्जाचा आणि त्यांना साजेशील असा गोलंदाज त्यांनी मात्र आपल्या संघामध्ये चयन केलाय. ब्लॉकहोलचा मारा यावेळेस मात्र हलक्या हाताने तटवला गेलाय. मिड ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः संघ मालक चेंडूवरती येत आहे. चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत मात्र सिंगल जरूर प्राप्त होते. या सिंगलने मात्र स्कोर जाऊन थांबते 15च्या घरामध्ये. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. आसिफ कमालीची गोलंदाजी. द मॅन विथ द गोल्डन आर्म. कमालीचं षटक. लोकल आयकॉन आहे का? नाही, लोकल आयकॉन तो नाहीये ना. तर निश्चित स्वरूपाने इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोरचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर 18 धावा या स्कोर कार्ड वरती आल्या. तर 16 रन झालेत. माफ करा, 16 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अद्याप देखील 80 धावांची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये लक्ष हळूहळू करून वाढू लागलंय. जी रिक्वायर्ड रन रेटची संख्या होती त्या आकड्यांमध्ये देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन्स जे प्रतिषटकामागचं कॅल्क्युलेशन आहे म्हणजे जो रन रेट हवा आहे तो देखील इथे वाढू लागलाय मित्रांनो. 6 षटका आवश्यकता असेल 80 धावांची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की नाना पवार अर्थातच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी बनवत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर सांगायची म्हणली तर आपण पाहतोय की एक डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्याच्यानंतर आपण पाहतोय की वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक टार्गेट केला गेलाय. एक मिड विकेट, त्यानंतर एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सुपर कव्हर शॉट मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात होताना पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये, माफ करा, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय तो. लोअर फुलटॉ चेंडू ऑन द नीज आले, भिरकावून लावलाय टोला. सक्सेसफुल 6 धावांसाठी. अप्रतिम प्रयत्न, परंतु चेंडू मात्र जातोय प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. काय क्षेत्ररक्षण मित्रांनो, कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. कमालीचे प्रयत्न, कमालीचे प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळत आहेत. अक्षरशः झोकावून दिलं स्वतःला. चेंडू रोखण्यामध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडलेत की काय म्हणावं लागेल, परंतु 6 धावा आल्यात स्कोर कार्डवरती. अजून एकदा त्याच क्षेत्राला टार्गेट केले गेले. आपण पाहतोय की शहजाद आणि त्याचबरोबर गुड्डू 2 कमालीचे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. दोघांकडे खूप मोठा स्पार्क आहे, दोघांकडे खूप मोठी क्षमता आहे मित्रांनो. आणि आपल्या क्षमतेचा वापर आज केला जाणार का? खूप चांगलं इथे मात्र पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात. ओमकार खूप स्वस्तामध्ये बाद झाले आणि ओमकार बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतो की दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी इथे मात्र रचतायत आणि प्रत्येक चेंडूवरती धाव कशा प्रकारे एकटवली जाईल याच्यावरती ते फोकस करतायत. लेफ्ट राउंड द विकेट. सूरज खोलर पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. बघा, गुड्डू सारख्या आक्रमक फलंदाजाच्या विरुद्ध ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते सूरजची, कौतुक करावं लागेल. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 23-23च्या घरामध्ये.
तर जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धाव फलकावरती धावा येऊ लागल्यात. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात सातत्याने आणि हे प्रयत्न मात्र यशस्वी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीये. ऑन साईडला चेंडू जरूर येतोय. सिंगल धाव फलक थोडंसं वधारतंय आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबतोय 28च्या घरामध्ये. या षटकातील अद्याप देखील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चेंडूच्या खालती येतोय. अजून एक मोठी सफलता. मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. शाहजाद इथे मात्र बाद होतोय. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 28 धावा अंकित केल्या गेल्यात आणि एकंदरीत सांगायचं म्हणलं तर मित्रांनो सध्याला चांगला कमबॅक राहिलाय तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणावं लागेल. फलंदाज शहजादला इथे मात्र घरचा रस्ता दाखवलाय आणि शहजाद मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्या आत आलाय तो म्हणजे या संघाचा इम्पॅक्ट प्लेअर आहे मित्रांनो, राजू. मागील मॅचमध्ये राजूची बॅट तळपताना आम्ही पाहिली होती. एक षटकार त्यांच्या बॅटिंगमधून पाहिला होता जो अतिशय सुंदर आणि अतिशय दीपक होता. तर बघूयात आता मैदानाच्या आतमध्ये राजू इम्पॅक्टिंग भूमिका दर्शवतील का. सामन्याला मात्र सुरुवात होते. आपण पाहतोय चौथं षटक यावेळेस मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज अदनान. रायटम ओव्हर द विकेट गुड्डू यांच्या विरुद्ध. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि अजून एक मोठी सफलता. हाफ ट्रॅकर होता, नीटचा समजू शकले नाहीयेत. महागडा निर्णय महागडा निर्णय महागडा निर्णय हा घेतला गेला गुड्डूच्या माध्यमातून असंच म्हणेन. आउट होत आहेत. गुड्डू मात्र इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहे सिद्धेश डबल. मित्रांनो ठक्कर बाप्पा प्रीमियर लीग गतवर्षाची कोण विसरेल. या सिद्धेशचा बोलबाला राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. डबल नावाने मात्र अक्षरशः स्पर्धा दणानून सोडली होती. तो सिद्धेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नाव ज्या प्रकारे डबल आहे त्याच प्रकारे त्यांच्या जर्सीवरती देखील आपण पाहतोय की डबल दुर्री आहे.
तर बघूया ते डबल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत तर स्कोर कार्डला कशा प्रकारे 7 लाभतील. सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं धावसंख्या स्थिरावली आहे 28च्या घरामध्ये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवरती आपण पाहतोय अदनान. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय शॉट पुल केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी घणाघाती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार. चांगला फटका होता, चांगलं टायमिंग होतं आणि आखूड टप्प्याची लाईन कदाचित आधीच ओळखली होती की काय म्हणावी लागेल या फलंदाजाने. चेंडू जसा आला तसंच त्याला डिस्पॅच केले 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी बघा आत्मविश्वास कुठेतरी बळावला गेला असेल या फलंदाजाचा. अदनान यांच्या विरुद्ध पुढचा चेंडू. ओरपी चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतो लॉंगॉनला टार्गेट केलं गेलं. चांगला निर्णय म्हणावा लागेल. खराब चेंडूंवरती खरपूस समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान. कॅल्क्युलेशनवालं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. नो डाऊट मित्रांनो भाईजान आणि कुमार या संघाची फलंदाजीची स्ट्रेंथची डेप्थ खूप मोठी आहे. ओमकारने या संघामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला त्याच्यानंतर मात्र त्याच्या सवंगड्यांचा आत्मविश्वास बळावला याच्या शंका नाही आहे. आणि तेच मात्र आपण पाहतो की आता डबल हा देखील चार्ज झाला आहे. राजू आलेत इम्पॅक्ट प्लेअर स्ट्रायकर एंडवरती. डावकर हाताचे विस्फोटक फलंदाज म्हणून सातत्याने एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. तर बघूयात या मॅचमध्ये त्यांची साथ कितपत लाभल स्कोर काढला. राईट ओव्हर द विकेट. अदनान. पहिला चेंडू रांजू यांच्या विरुद्ध टाकत असताना मात्र ऑन साईडला चेंडूला खेळून काढतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र जरूर भेटते आणि या सिंगल नाही मात्र आपण पाहतो की 10 फलक पुढे जाते 36च्या घरामध्ये. आतापर्यंत या षटकाचा जर लेखाजोखा सांगायचा म्हटलं तर आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत अदनानने आणि 8 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल सध्या तरी, परंतु अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो आणि डबल स्ट्रायकर एंडवरती आहे. पंचांचा इशारा. नो बॉल नो बॉल नो बॉल. ओव्हरस्टेपचा कदाचित हा नो असावा म्हणावा लागेल मित्रांनो, कारण की पंचांनी ओळखलं की या गोलंदाजाचा गोलंदाजी करत असताना पुढचा पाय जो आहे तो कदाचित क्रीजला क्रॉस करतोय की काय. आणि ICCचे नवीन नियम आणि त्या नियमांनी मात्र इथे घेरलंय गोलंदाजाला. फ्री हिटची संधी असेल तर बघूया आता फ्री हिटचा डबल कशा प्रकारे फायदा उचलेल. संधी जरूर धावून आली आहे. संधी तर सोनं केला जाणार का. यावेळेस बघा अजून एक मोठा फटका मी ज्याचा उल्लेख केला होता. गत वर्षाची ठक्कर बाप्पा प्रीमियर लीग त्या स्पर्धेमधला सर्वाधिक बोलबाला राहिलेला खेळाडू डबल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा षटकार मात्र खणून काढतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा षटकार नाहीये तर मित्रांनो हा ऑक्सिजन आहे जो मात्र दिला गेल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. संघ अडचणीमध्ये होता, अक्षरशः संघ अशा दरीमध्ये अडकला होता, तिथून मात्र खिचून काढण्याचं काम फलंदाज डबलने केलंय. 43 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत मित्रांनो. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लास्ट बॉल अद्याप देखील शेष आहे. अदनान महागडाच बनवू लागलाय. ज्या अदनानने पहिल्या 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या त्याच अदनानने एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे त्याने आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड केले आणि 15 धावा कुठून काढल्यात त्याच्या विरोधात. मोठा फटका पाहायला मिळणार का. चांगली लाईन, चांगली लेन, चांगला कमबॅक. षटकाची झाली आहे सांगता. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा या स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. 96चा पाठलाग करायचा आहे. इथून अद्याप देखील 53 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आणि या 4 षटकांमध्ये धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का हा सर्वाधिक मोठा प्रश्न. परंतु यापुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी विनंती करूयात या प्रवीण अर्जुने सर तुमच्या भाषेमध्ये. पुढील सामन्याचं धावतं वर्णन 24 बॉल 53.
धन्यवाद प्रशांतजी. तर पुन्हा एक बार आमच्या मंचावरती उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुन कळंबोले या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एकीकडे प्रथमेश पवार अर्थातच नाना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओमकार देसाईची विकेट लवकर गेल्यानंतर गुड्डूनं मात्र जबाबदारीनं खेळ करणं अपेक्षित होतं आणि गुड्डू बाद झाल्यानंतर काय कमालीचा खेळ मैदानावरती दाखवत असताना डबल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता संपूर्णपणे सामन्याची भिस्त ही डबल या खेळाडूच्या खांद्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. कारण हा असा खेळाडू आहे मित्रांनो की जर हा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला तर मात्र सामना हा संघाच्या बाजूने झुकवण्याची कुवक, धमक, ताकद आणि अगदी गुणवत्ता या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 6 डावखुरे हाताचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर राजू इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटीचा टॉपेज घेतलाय आणि चेंडू मात्र अतिशय वेगाने ट्रॅव्हल करतोय. थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4. एक दर्जेदार KPL चौकार. 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला या स्पर्धांचा पाहायला मिळतंय. खरं तर एक संकल्पना आखली गेली. दिवस रात्र पद्धतीच्या स्पर्धा खेळवल्या जाऊ शकतात का आणि या संकल्पनेला मात्र दुजोरा दिला आदरणीय जय कुडाळकर साहेबांचं. खऱ्या अर्थानं तर आपण या ठिकाणी विशेष कौतुक करूया की ज्यांच्या संकल्पनेतून मात्र ही KPLची दिवस रात्र फॉर्मॅटची ही स्पर्धा मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक अतिरिक्त प्रोटेक्शन ऑफ साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजीची जर अँगल आपण पाहिला, डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या फलंदाजासाठी मात्र अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. खरं तर ट्रॅप रचला जातो आहे, जाळं विणलं जातं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि आता सिद्धेश अर्थातच डबल मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 22 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऑल आईज ऑन द सिद्धेश नाव. खरं तर 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि तिथून खऱ्या अर्थानं या खेळाडूंना मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला विचार करण्यास भाग पाडला. थोडासा दबाव आहे अजूनही. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 24 चेंडू 53 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा धावफलकावरती आल्यात. याचाच अर्थ अजूनही 48 धावांची गरज येणाऱ्या 22 चेंडूमध्ये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. वाईडिशा अलॉंग ऑफ रिझनमध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. खरं तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि जे क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये असायला पाहिजे. गोलंदाज यष्टीरक्षक वगळता 4 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये, ज्यामध्ये शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलला, शॉर्ट थर्डमॅन आपण म्हणू शकतो या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉईंट आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना गोलंदाज. यावेळेला पॅड लाईनला चेंडू वरकडला गेला आहे. थोडासा वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर, मात्र दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं. या ठिकाणी चेंडूमध्ये वेग भरण्याचा प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण हरपलं आणि एक अवांतर धाव मात्र धावफलकावरती. खरं तर नाना यष्ट्यांच्या मागे उभे आहेत. सातत्यानं या ठिकाणी मी म्हणेन की गेम प्लॅनिंग नानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. याही वेळेला बदल आपल्याला संभवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जातोय आणि जो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता या क्षेत्ररक्षकाला मात्र डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये घेऊन गेला जातोय. खरं तर ज्या प्रकारच्या गोलंदाजीची लाईन होती त्यानंतर मात्र हा निर्णय घेतला गेला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येतोय. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू भिरकावलाय अगदी डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. डबलची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा खेळ दाखवला जातोय आणि तब्बल 3रा षटकार डबलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 57 धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी लक्ष्य आहे 96 धावांचं आणि 57 धावा धावफलकावरती. खरं तर सामन्यामध्ये रंजकता निर्माण केली आहे. डबल जेव्हापासून मैदानावरती आलंय सातत्यानं त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. परंतु गोलंदाजाचं कमबॅक या चेंडूवरती अपेक्षित होतं आणि ते कमबॅक मात्र झालंय मैदानावरती. एकंदर जर पाहिलं तर बाईचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. खरं तर असं प्रथम दर्शनी आपल्याला वाटलं की कदाचित शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे, परंतु यष्टीरक्षकाला हा चेंडू गॅदर झाला नाही आहे आणि तिथून मात्र बाईचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. धावा या एका धावेनं 58 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष्य 96 धावाचं. पहिल्या सत्रामध्ये 95 धावा उभारल्या गेल्या होत्या.
खरं तर या धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी सलामीच्या फलंदाजांची होती, मात्र ओमकारसारखा महत्त्वाचा फलंदाज गमावल्यानंतर ही जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांवरती आलेली आपल्याला पाहायला मिळाली. इक्वेशन अजूनही जर आपण पाहिलं तर धावांचा येणारे 19 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज असलेली. यावेळेला अलॉग द कार्पेट खेळला गेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खरं तर नाना पहा अगोदरच या ठिकाणी नानानं ओळखलं होतं की कदाचित जर या ठिकाणाहून डायरेक्ट हिट झाला नाही तर मात्र चेंडूला बॅकअप करणं गरजेचं आहे आणि बॅकअपसाठी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारे नाना मात्र पुढे सरसावलेत आणि कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. पाण्याची मागणी केली जाते. धावांचा विचार केला. धावा धावफलकावरती 59. 18 बॉल 37. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 37 धावा. खरं तर 12.33च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. रजनी क्रिकेटचा थरार मात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय. एक छोटंसं टीम हर्डल, टीम मीटिंग आणि नाना आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत असताना खरं तर प्रत्येक आयकॉन खेळाडू हा आज आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सुमित डेकळे आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण सामन्यांचं सूत्र त्यानं आपल्या हातामध्ये घेतले. क्षेत्ररक्षणाची योग्य व्यूहरचना केली. गोलंदाजांची योग्य निवड केली. त्यानंतर आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते सरांना आपण या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. त्यानंतर मात्र फरदीन काझी यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं आणि आत्ता जर आपण पाहिलं तर मात्र प्रथमेश आपल्याला नाना मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये आपण उस्मान पटेलला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं, ज्यानं शेवटचं अंतिम षटक हाताळलं आणि तिथे धावा डिफेंड देखील केल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 सामने आपण पाहिले. खरं तर हा सामना क्रमांक 7वा सामना मैदानावरती सुरू आहे, ज्यापैकी 4 सामने हे धावांचा पाठलाग करत असताना आणि 2 सामने धावा डिफेंड करत असताना जिंकणारे संघ आपण पाहिलेत. हा 7वा सामना कशा प्रकारचा असेल. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज. डावखोऱ्या हाताचा फलंदाज, शैलीदार फलंदाज, 6 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला यावेळेला मात्र राजू इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या बहुल्यावरती मुकीम वरती या ठिकाणी विश्वास दर्शवला जातोय. खरं तर राशिद, आसिफ, सूरज, अदनान आणि पुन्हा एकदा राशिदचा वापर केला गेला. यावेळेला मुकीमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. चेंडू नव्हे, मी म्हणेन सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय. कारण इथून मुकीमला 2 षटकं हाताळावी लागतील किंवा 2 षटकं हाताळण्याची संधी मिळेल का, हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेवटचे 3 षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका लगावलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी चेंडूवरती स्वागत मात्र केलंय मुकीमचं षटकारानं. बऱ्याच कालावधी शांत फलंदाजी करणारा डावखोऱ्या हाताचा, खरं तर क्रिकेटचं कोणताही फॉर्मॅट असो, डावखोऱ्या हाताचे फलंदाज हे अधिक आक्रमक, अधिक शैलीदार आणि अधिक कलात्मक फटक्यांसाठी ओळखले जाणारे हे फलंदाज असतात आणि आपली कलात्मकता, आपली ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि राजू जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आपण पाहिला. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर चेंडूवरती सातत्यानं प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रातील सामने हे दोनही एंडनं खेळवले गेले, परंतु या फ्लड लाईट्समध्ये होणारे जे सामने आहेत ते सामने मात्र आपल्याला एका एंडनं, अर्थातच बिल्डिंग एंडकडून गोलंदाजी होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सामन्याचं इक्वेशन बदललेत. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी मात्र फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. जणू इरादे बनवलेत या गोलंदाजावरती आक्रमण करायचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्या पाठोपाठ मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील येतोय बिग हिट, बिग शॉट. अर्थातच क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 71 71 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 16 चेंडू आणि आता 25 धावांची गरज. सामना आवाक्यामध्ये आणलाय या 2 षटकारांना, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. सूरज जेलच्या खाली येतोय आणि इथून मात्र परतावं लागेल. बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
खरं तर 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर थोडंसं संयमानं खेळ मैदानावरती करणं गरजेचं होतं. 16-25चं इक्वेशन असताना फार घाई करणं, कारण आपण ज्यावेळेला गाडीनं प्रवास करतो ना त्यावेळेला रोडच्या बाजूला जे बॅनर्स आपण पाहतो, जे रोड साईन्स आपण पाहतो, त्याच्यावरती नेहमी लिहिलेलं असतं अतिघाई संकटात नाही. आणि अगदी ही तोच प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहिला. इथे अतिघाई केली इम्पॅक्ट प्लेअर राजूनं. 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर स्वतःला आवरू शकला नाही आहे आणि आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावत असताना, कारण नवीन फलंदाजांना मैदानावरती येणं आणि येता क्षणी मोठे फटकेबाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे या फ्लड लाईट्समध्ये सुरू असणाऱ्या या सामन्यामध्ये. एक डॉट बॉल या ठिकाणी बरंचसं काही सांगून जातोय. अजूनही येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती 25. खरं तर चेंडू आणि धावांमधलं अंतर हे फार मोठं अंतर नाही आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर दररोज नवनवीन विक्रम हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. इथे गोलंदाज थोडासा विचार विनिमय करतोय, स्वतःला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतोय. पहिले 2 चेंडू जरी खराब टाकले असले तरी अजूनही संधी आहे, कारण आपण नेहमी म्हणत असतो की आयुष्यामध्ये तुम्हाला संधीही मिळत असते. त्या संधीचं तुम्ही सोनं कशा पद्धतीनं करता यावरती तुमच्या खेळाची गुणवत्ताही नेहमीच आधारून असते. हरकत नाही आहे, पहिले 2 चेंडू जरी तुमच्या विरोधामध्ये आले असले तरी मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता आणि तो कमबॅक इथे गोलंदाजीच्या माध्यमातून मुकीम या मैदानावरती करणार का? संघनायकानं दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून मात्र साकारली जाणारी गोलंदाजी. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे, गरंगळत चेंडू जातोय खाऊ कॉर्नर रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय डीपमधून, तोपर्यंत मात्र मिळते आहे एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. सिंगलनं फारसा फरक पडणार नाही आहे हे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं देखील ओळखलं आहे. थोडासा मी म्हणेन संयम राखावा लागेल. गोल अजूनही येणारे 14 चेंडू शिल्लक, 26 धावांची गरज. डबल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मी म्हणेन आशा पल्लवीत असतील फलंदाजी करणाऱ्या अर्थातच भाईजान आणि कुमार 11 या संघाच्या. एकीकडे जर आपण पाहिलं तर भाईजान कुमार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र कुर्ला नाईट रायडर्स या 2 संघादरम्यानची लढत अर्थातच लढत आहे. एकीकडे प्रथमेश पवार नाना आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र ओमकार देसाई. खरं तर एक मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती ओमकार देसाईची. पहिला सामना जो खेळला होता इथे फुल टॉस खरं तर निमंत्रण होतं आणि हे निमंत्रण मात्र स्वीकारलंय. अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा आणि तिथून या चेंडूला लपेटलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा आणखीन एक दर्जेदार डबलच्या बॅटमधून येणारा हा तब्बल 4था षटकार आपण पाहतोय. कमालीचा खेळ या फलंदाजाचा राहिलाय. तमाम क्रीडा रसिकांची मनं मात्र या खेळाडूंना जिंकली आहेत आणि काय कमालीचा खेळ मैदानावरती दाखवतोय. आपली गुणवत्ता, आपली ताकद, आपली नजाकत दाखवत असताना यावेळेला मात्र थोडासा संयमानं घेतलंय. आउटसाइड द ऑफस्टमचा चेंडू होता. अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज. खरं तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 79. 96 धावांचं लक्ष आहे. म्हणजे येणार
दिशेमध्ये पराभवाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार. खरं तर कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. डबलनं एका बाजूला किल्ला लढवला. एक लढवय्या वृत्तीचा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे काय घडतंय, आपल्या फॉलो थ्रूमध्ये खरं तर चेंडू अडवण्याची संधी होती, ही संधी गमावली. आणि या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या खऱ्या अर्थानं खूप मोठा बदल हा धावफलकावरती घडवणाऱ्या असतील. कारण इथे स्ट्राईक चेंज झाली आहे आणि त्यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण धावफलकावरती आले. आणि एका धावेचं महत्त्व काय, कारण आपण नेहमी म्हणत असतो की विद्यार्थी दशेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला काय महत्त्व असतं, हे एका धावेनं ज्यावेळेला तुमचा पराभव होतो ना, एका धावेनं ज्यावेळेला तुम्ही नापास होता किंवा एखादा नेता एका धावेनं आपली त्या ठिकाणी सीट गमावतो ना, त्यावेळेला त्या एक या आकड्याचं महत्त्व काय असतं हे नक्कीच पाहायला मिळतं. आणि ज्या ज्या वेळेला स्ट्राईक चेंज झाली आहे ना, त्या वेळेला फलंदाजानं मोठा विध्वंस केला आहे. हे इतिहास आहे क्रिकेटचं आणि तो क्रिकेटचा इतिहास मात्र इथे दोहरावला जाणार का. खरं तर गोलंदाजाकडे खूप चांगली गुणवत्ता आहे. पहिले 2 चेंडू त्यानं निर्धाव फेकत असताना दबाव बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती आल्यात 84 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि अजूनही 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. येणारे 8 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. खरं तर ही धाव रोखली गेली असती, काहीतरी एक वेगळं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. इथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या किंचित बाहेर चेंडूचा मारा केला गेला. वा गोलंदाजाचा कोणत्याही प्रकारे विकेट मिळवण्याचा मानस इथे दिसत नाही आहे. खरं तर चेंडू निर्धाव फेकणं, कारण या सिच्युएशनमध्ये तुम्ही विकेट मिळवण्यापेक्षा निर्धाव चेंडू टाकण्यावरती विश्वास दर्शवणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार. आणि अगदी तेच करत असताना गोलंदाज यावेळेला पावलांचा वापर केलाय. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, वेगानं चेंडू त्याच्या दिशेने गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. इथे स्ट्राईकसाठी सिद्धेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या चेंडूवरती येते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. षटक समाप्त होते 7वं. धावफलकावरती येत आहेत 85. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. शेवटचे षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये या ठिकाणी दिला जाणार. खरं तर एक छोटीशी टीम मीटिंग पुन्हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या टीम मीटिंगमध्ये घेतला जाणारा जो निर्णय आहे तो संघाच्या हिताच्या बाजूनं नक्कीच विचार विनिमय करून हाच निर्णय घेतला जाणार, परंतु डबल कॉन्फिडन्स आहे. पहा इथे जर पाहिलं तर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये, आणि जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा पल्लवित आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर भाईजान कुमार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र कुर्ला नाईट रायडर. 2 संघादरम्यानची लढत, अर्थातच बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यष्टीरक्षकाची भूमिका शेवटच्या षटकामध्ये सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे, कारण 6 चेंडू 11 धावा डिपेंड करत असताना यष्ट्यांच्या पाठीमागून गोलंदाजानं योग्य मी म्हणेन की सूचना करणं आणि गोलंदाजानं देखील त्या सूचनांचं पालन करत असताना खरं तर यष्टीरक्षक हा सर्वाधिक जवळचा क्षेत्ररक्षक असतो, जो फलंदाजाच्या अगदी जवळ उभा असतो. आणि त्यामुळे त्याचे अगदी स्टान्सपासून त्याचा गार्ड कोणत्या स्टंपवरती आहे, त्याच्या माइंडला रीड करण्याचा प्रयत्न, त्याचे एक्झॅक्टली फूट पोझिशन काय आहेत, तो कोणत्या दिशेनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात आहे, या सर्व गोष्टींचं आकलन यष्टीरक्षक जितक्या क्लोजली करू शकतो ना, इतर कोणताही क्षेत्ररक्षक तितक्या क्लोजली करू शकत नाही आहे. आणि तिथून मात्र अंतिम षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा मुकीम. ज्या मुकीमनं 20 धावांचं षटक हाताळलं होतं त्याच मुकीमवरती मात्र पुन्हा एकदा सामन्याचं भवितव्य दिलं गेलं आहे. जर्सी क्रमांक 10 मुकीम मैदानाच्या आतमध्ये. खरं तर थोडासा वेळ घेतला जातो आहे, फलंदाजाचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न, फलंदाज कशा प्रकारचा ॲप्रोच घेऊन मैदानावरती उभा आहे. खरं तर ही जमेची बाजू असणार आहे, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात आणि या खेळाडूला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जखडून ठेवणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. यावेळेला संधी होती सूरजसाठी आणि नानाचं एकंदर रिॲक्शन देखील सांगून जातं आहे की झेलसाठी या, कारण आता महत्त्वाचं आहे झेल घेणं. आणि या खेळाडूला जो सिद्धेश नॉन स्ट्रायकिंग एंडवर, कारण झेल कंप्लीट केला गेला असता तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता आणि सिद्धेश हा पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये फारसं स्थान नसतं, परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील या ठिकाणी तितका रंगतदार होऊ शकत नाही. त्यामुळे
पहिल्या चेंडूवरती झेल घेण्याची संधी गमावली, चेंडू अडवला गेला. खरं तर चेंडू अडवण्याला प्राधान्य दिलं, कारण इथून जर का झेलच्या नादामध्ये चेंडू स्किट झाला असताना तर 4 महत्त्वपूर्ण धावा या धावफलकावरती आल्या असत्या. खरं तर तुम्हाला अगदी क्विक डिसिजन घ्यायचा असतो या क्षेत्रामध्ये. ज्यावेळेला तुम्ही फील्ड पोझिशन मध्ये असता त्यावेळेला मात्र तुमची निर्णय क्षमता ही अगदी स्प्लिट सेकंडमध्ये असते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, सिद्धेश ऑन अ स्ट्राईक. यावेळेला जोरकस फटका खेचलाय समोरच्या बाजूनं, अगदी पाल्यामध्ये चेंडू आला होता आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका सिद्धेशच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार KPL षटकार. जणू या षटकारानं सामन्याची हवा काढून टाकली आहे. तब्बल 4था षटकार या ठिकाणी सिद्धेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या 2 चेंडूवरती एकूण 7 धावा आल्यात. येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. कमालीचा सामना राहिला. खरं तर बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मुकीमवरती केला गेलेला हल्ला बोल. यावेळेला पॉईंटच्या दिशेनं चेंडू तटवला गेलाय. खरं तर प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, थोडंसं बॉली बॅलन्स बिघडलं होतं. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. दोनही खेळाडू चित्त्याच्या आणि हरण्याच्या वेगानं मैदानाच्या आतमध्ये मात्र धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. आणि आता ओळखलंय की येणारे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट असं आपण नेहमी म्हणत असतो. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये या 2 धावा डिफेंड केल्या जाणार का? हळूहळू प्रेक्षक राजा आता देखील मैदान सोडायला सुरुवात झाली आहे, कारण ओळखलंय सामन्याचा निकाल काय आहे आणि ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती होतोय. परंतु थांबावं लागेल, कारण विकेट आलाय. आणि विकेट कोणाचा आलाय तर फलंदाज सिद्धेश, अर्थातच डबल. जो सर्वाधिक घातक फलंदाज ठरला त्या फलंदाजाची मात्र या ठिकाणी आले विकेट. कहाणी में ट्विस्ट, कारण येणारे 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धावांची गरज. माझ्या प्रेक्षकांची पावलं आपसुकपणे मैदानाच्या बाहेर चाललेली, ते प्रेक्षक देखील आता थांबले आहेत, कारण सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केला आहे. झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज जुबेर यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. एकूण धावांचा विचार केला तर धावा आपण धावफलकावरती पाहतोय 94. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज जुबेर. खरं तर आल्या आल्या आणि या प्रेशर सिच्युएशनमध्ये पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेणं हे आव्हानात्मक असणार आहे. आणि प्रेशर मॅचमध्ये खरं दोनहीकडे जर आपण पाहिलं तर मातबगार खेळाडूंचा भरणा आहे. प्रथमेश, शेवटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पवार, अर्थातच नाना, गतवर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराचा मानकरी हा खेळाडू. आणि आता मात्र कट रचले जातात मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. ही सिंगल रोखायची आहे. या सामन्यामधला हा सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू असणार आहे. जुबैर, खरं तर थोडासा काम अँड कूल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि या सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं, खरं तर शांत डोक्यानं मैदानावरती या रणनीती आखणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. मुकीम, आपल्या संघासाठी हिरो बनण्याची ही संधी आली आहे. 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. यावेळेला मात्र पॅडलाईनवरती चेंडू आदळतोय. सिंगल मात्र धावफलकावरती येते. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आलाय. पंचांचा लेग बायचा इशारा. आउटसाइड द ऑफस्टम्पचा हा चेंडू होता. पॅडलाईनवरती आदळला. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 1 धावेची गरज. स्कोर्स आर लेवल. या ठिकाणी धावसंख्येची बरोबरी झाली आहे. 95 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर पहिल्या सत्रामध्ये 95 धावा बनवल्या होत्या. 96 धावांचं लक्ष होतं. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. वेळ घेतला जातोय आणि अगदी निर्णायक क्षणामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज. इथे चुकीला माफी नाही, कारण तब्बल 365 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. आणि आलेली ही जी संधी आहे ती इतक्या सहजासहजी गमवायची नाही आहे. दोनही संघ हार मानायला या ठिकाणी तयार नाही आहेत, कारण फलंदाज जर्सी क्रमांक 313
एक मात्र असा खेळाडू आपण पाहिला या सामन्यामध्ये ज्याचा 3 अंकी जर्सी क्रमांक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज आहे मैदानावरती आपण पाहतोय. जुबैर नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक. विजयासाठी एका धावेची गरज. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अक्षरशः जाळं विणलं गेलंय आणि या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न होणार का? एक कमालीचा चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू, एका धावेची गरज आणि इथून मात्र फलंदाजाच्या बॅट मधून येतोय विजयी चौकार आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय तो भाईजान कुमार 11 या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच डबल 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 तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय नन अदर दॅन तारणहार संघाचा अर्थात सिद्धेश उर्फ डबल हा ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच.